तर आता तुम्ही बघू शकता मॅमची स्किन किती रेड झाली. तर हे आहे ॲलोवेरा जेल आणि पोस्ट केअर ऑइल. छानपैकी असं हलका मसाज द्यायचा, प्रेस करून. तुम्ही बघू शकता स्किन किती रेड झाली त्यांची. तोपर्यंत हे थोडं सटल होऊन जाईल. आता आपण करणार आहोत फेस वॅक्स, म्हणजे पूर्ण फेसचं. आता यांना स्वेट झालं आहे म्हणून आपण 5 मिनटं थांबूया आणि मग पूर्ण फेसचं वॅक्सिंग करूया. यांची स्किन ऑलरेडी भरपूर रेड आहे आणि खूप रेड होते. आम्ही नेहमी वॅक्स करतो है ना इथं. ठीक आहे चला. तर आता आपण लावून घेऊया पावडर. यांना स्वेट पण भरपूर झालं आहे. नंतर आयब्रोज पण करायच्या आहे यांच्या. आधी आपण वॅक्स करून घेऊया. तर पकडा आप यहाँ इस साइड. त्यांचं पूर्ण फेस वॅक्स आहे. वॅक्स थोडंसं गरम लागतं, तर म्हणून असं करून त्याला थंड करून घ्यायचं. हलकंसं गरम आहे ना, हलका. आणि ह्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, तर ह्यांना थोडं जास्त गरम लागतं, पण सहन करतात त्या. आणि असं चेक करायचं वॅक्स सुकलं की नाही म्हणून थोडंसं, बस. आणि अशी ग्रोथ निघते. तर आता आपल्याला पूर्ण फेस करायचा आहे मॅमचा. गरम जाता है तो बता दो. तर मी सगळ्या ठिकाणी आता हे वॅक्स असं लावून घेणार, म्हणजे ते सुकणार फास्ट. थोडं बघे तुम्हाला काढायला इझी पडतं मग. आणि त्यांचा फेसकडे लक्ष देऊ नका, कारण की पेन होतं ना, म्हणून तो तसं फेस होतं. तर आता तुम्ही बघू शकता असं ॲप्लिकेशन फास्ट करायचं. हलका गरम लागेल ना. आणि जेव्हा मी इकडचं ॲप्लिकेशन करते तर हे सुकेपर्यंत मी तोपर्यंत दुसरीकडे लावून घेते. इथे जटमरं पण जसं. तर आपण आता हे ॲप्लिकेशन करेपर्यंत इथलं सुकलं आहे, तर मी थोडं फास्ट ॲप्लिकेशन करते, त्यामुळे मी 3 सेक्शन पण लावून घेते. इधर पकडो नीचे, यहाँ फॉरहेड लगाना है मुझे. आईब्रो पकड़ो नीचे, फॉरहेड पे तो और गरम लगेगा. फॉरहेडवर लावताना थोडं सांभाळून लावायचं, कारण की ॲब्रो जवळ असतात, त्यामुळे थोडंसं सांभाळून लावायचं. छोट. तर आपण बघू शकता तोपर्यंत इकडचं वॅक्स आपलं सुकलं आहे, तसं काढून घ्यायचं. तर हे बघा असे हेअर निघतात, दिसलं. हो हो इकडे हे ग्रोथ आहे. आता फॉरहेड पण सुकलं. जिकडे जास्त ग्रोथ असेल तिकडे पेन जास्त होईल. लोअर इथे कर. आणि मी एक साईड पूर्ण वॅक्स करून घेईल आणि मग दुसऱ्या बाजूला वॅक्स करायला जाईल. इकडचं साईड लॉक्स मी आधी करून घेतलं आहे, कारण की मला एक छोटी रील बनवायची होती म्हणून. आणि या बाजूचा आता वॅक्स मी पूर्ण केलं आहे, दाखवलं आहे तुम्हाला. आणि खूप फास्ट हे वॅक्स होतं. जर तुमचा हात चांगला बसला असेल तर खूप फास्ट वॅक्स होतं. तर आता बघू शकता. तर आता त्या बाजूने सुद्धा आता आपण वॅक्स स्टार्ट करणार आहे. आयब्रो पकडो. आणि फॉरहेडला लावताना कधी पण वरनं अशी केस आणि खाली क्लायंटला आयब्रो पकडायला सांगायची. आता केस मी पकडते, त्यामुळे त्यांना आयब्रो पकडायला सांगते. म्हणजे सुरुवातीला शिकत असतील तर त्यांनी जरा सावकाश आयब्रोच्या जवळ काम करताना थोडं सांभाळून वॅक्स लावायचं. आता मला थोडा वॅक्स घ्यायला वेळ लागतो, कारण की मी दुसऱ्या बाजूने वॅक्स घेते.
छोड़ दो आप. गरम लग रहा है ना हल्का हल्का. आता ही बाजू लवकर होणार कारण की आपण ऑलरेडी चीन आणि जॉ लाईन आधी करून घेतली. तर अशा प्रकारे गरम. आणि सारखं क्लायंटला विचारायचा गरम लागतंय का म्हणून, त्याप्रमाणे वॅक्स फुकायचं. आता माझा हा पोर्शन आणि फक्त अप्पर लिप्स राहिली आहे म्हणून मी एक एकच सेक्शन करते. आणि वॅक्स थोडंसं थिक लावायचं, इकडे पातळ लावायचं नाही. अशी हे आणि त्याच्यानंतर आता आपण करणार आहे नोज. नोज करताना थोडं क्लायंटला खाली बघायला सांगायचं आणि नोजवरती जाम गरम लागतं. हा तुम्ही यांचा फेस बघून कळतच असेल, त्या कंप्लेंट कधीच करत नाही, पण ह्यांचा फेस बघा तुम्हाला कळेल. आणि नोजवरती ना कधी कधी थोडेसे इथे हेअर असतात, ज्याला आपण ब्लॅकेट्स म्हणतो ना, पण ते हेअर असतात आणि साईडला सुद्धा कोणाकोणाला हेअर असतात, तर ते वॅक्सने छान निघतात म्हणून आपण नोजला पण वॅक्स करतो. आणि माझं इथलं अप्पर लिप्स बाकी आहे पण मी शेवटी करणार आहे ते. तर असं झालं आहे नोज वॅक्स. आणि आता आले अप्पर लिप्स. आणि पुन्हा कुठे एखादा हेअर राहिला असेल तर तुम्ही असं लावून काढू शकता. आता मला यांच्या नेकवरती जास्त हेअर दिसतात आहे म्हणून मी थोडं अजून खालीपर्यंत घेणार. आणि जसं जर वॅक्स थिक होतं ना तर फास्ट फास्ट काम करायला लागतं. तर आता झालं फेस वॅक्स. म्हणजे मी आयब्रो करून घेणार. फेस वॅक्स झालं आहे माझं. त्याच्यानंतर आता आयब्रो केल्यानंतर तुम्हाला दाखवते फेस कसा रेड होतो ह्यांचा. आणि मी त्याच्यावरती आता जेल पण लावणार. ठीक आहे. तर हे आहे ॲलोवेरा जेल आणि पोस्ट केअर ऑइल. तर मी दोन्ही एकत्र करून फेसला लावते कारण की ह्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे ना, त्याच्यामुळे. आणि हे चिपकलेलं वॅक्स आपल्यात मेल्ट होऊन निघून जातं हळूहळू. आणि छानपैकी असं हलका मसाज द्यायचा, प्रेस करून नाही द्यायचा. आणि तुम्ही बघू शकता स्किन किती रेड झाली त्यांची. म्हणजे स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यावरती आईस वगैरे आपण लावू शकतो. तर मी असं जेल आणि हे लावलं. आता यांची अजून पण सर्विस आहे, तोपर्यंत हे थोडं सटल होऊन जाईल. तर आता तुम्ही बघू शकता मॅमची स्किन किती रेड झाली आहे, पण ती थोड्या वेळासाठी असणार आहे. त्याच्यावरती आईस रब केल्यानंतर ती नॉर्मल होऊन जाते. तर अशा प्रकारे फेसचं वॅक्सिंग केलं जातं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.